तालुक्यातील नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 30 ते 35 वर्षापासून झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार, निकृष्ट दर्जाची कामे आणि कागदोपत्रीच पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आलेल्या विकास कामांचे गंभीर आरोप समोर आले आहेत। ऑडिट अहवालामध्ये अनेक आक्षेप नोंदवले गेले असतानाही आजपर्यंत त्यांची पूर्तता झालेली नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार अनेक कामे प्रत्यक्षात न करता पुन्हा त्याच कामांसाठी निधी खर्च करण्यात आला। काही ठिकाणी 2 निधी वापरून एकच काम केल्याचा तर काही कामे अंदाजपत्रकानुसार न होता निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। तांडा वस्तीची कामे जलजीवन मिशन 13वा, 14वा, 15वा वित्त आयोग, दलित वस्ती, पर्यटन आणि इतर विभागातील कामांमध्येही अनियमितता झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे। जलजीवन योजनेबाबतही गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत। सर्वे आणि नकाशानुसार काम झाले नसून अनेक घरांपर्यंत पाणी पुरवठ्याच्या लाईन किंवा कनेक्शन पोहोचलेले नाहीत असा आरोप आहे। तसेच पाईपलाईनसाठी वापरण्यात आलेले काही व्हॉल्व्ह निकृष्ट आणि IASI मार्कशिवाय असल्याचा दावाही करण्यात आला आहे। तक्रारदारांनी सुनावणी अनेक वेळा पुढे ढकलण्यात आल्याचा आरोपही केला आहे। 21 एप्रिल, 23 एप्रिल, 30 एप्रिल आणि 7 मे अशा सलग तारखा पुढे ढकलल्या गेल्याचे सांगण्यात आले असून यामागे कागदपत्रांची कमतरता, आरोपींना वेळ मिळावा किंवा वरिष्ठ स्तरावरील दबाव अशी कारणे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। मात्र या आरोपांना स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी मिळालेली नाही। सुनावणी दरम्यान काही पत्रे आम्हाला मिळालीच नाही। तसेच सुनावणीनंतर मागणी करूनही आराखडा कार्यवाही अहवाल देण्यात आलेला नाही असा तक्रारदारांचा दावा आहे। ग्रामपंचायत ऑडिटमध्ये नोंदवलेल्या आक्षेपांची पूर्तता वेळेत न झाल्यास पुढील कारवाईसाठी ते पंचायत समिती आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जाण्याची कायदेशीर प्रक्रिया असल्याचे महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यात नमूद आहे। तक्रारदारांनी महिला सरपंचांच्या पतीचा हस्तक्षेप, ग्रामसेवक निवासी नसणे तसेच प्रथम माहिती अधिकाऱ्यांकडून कामात कसूर होत असल्याचेही नमूद केले आहे। या सर्व मुद्द्यांवर सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे। SN न्यूजसाठी संतोष शिरसाट। मी शिवराम खंडू शेळके, राहणार नांदूर शिंगोटे, माहिती अधिकार कार्यकर्ता। ग्रामपंचायत नांदूर शिंगोटेचे मी भ्रष्टाचाराबद्दल अनेक ठिकाणी पंचायत समिती, जिल्हा परिषद, पंतप्रधान कार्यालय व ग्रामपंचायत यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही। त्यांना अनेक प्रकारचे पुरावेसुद्धा दिलेले, जे कामं गायब झालेली आहे, फक्त निधीचे आलेला आणि त्याचा वापर केलेला नाही आहे अशी अनेक कामे मी वेळोवेळी दाखवून दिली, पण तरी अधिकारी वर्ग कुठल्याही या प्रकारची दखल घेत नाही। तरी त्यांनी ती दखल घ्यावी ही माझी विनंती आहे। नमस्कार, मी दिलीप भाऊसाहेब शेळके, राहणार नांदूर शिंगोटे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। मी भारतीय जनता पार्टीचा सिन्नर तालुका पूर्व मंडलचा तालुका उपाध्यक्ष, तसेच RTIचे माझ्याकडं सिन्नर तालुक्याची प्रचारक आणि संघटक म्हणून जबाबदारी आहे। मानवाधिकार आयोगाची नाशिक जिल्ह्याची संचालक म्हणून जबाबदारी आहे आणि नांदूर शिंगोटे येथील ग्रामपंचायतमध्ये विद्यमान उपसरपंच सौ ज्योती दिलीप शेळके या माझ्या पत्नी आहेत। तसेच हे शिवराम खंडू शेळके हे देखील नांदूरचे नागरिक आहे। गेल्या 2000 म्हणजे ते स्वतः देखील RTI सदस्य आहेत। त्याच्यानंतर 2008 पासून तर आजपर्यंत ते नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतमध्ये झालेला भ्रष्टाचार हा याच्या संदर्भात RTIच्या माध्यमातून माहिती मागवत आहे आणि ही जाणीवपूर्वक ही माहिती दिली जात नाही। आत्तापर्यंत त्यांनी खूप वेळेस अर्ज केलेत, प्रथम अपील केलं, माहिती आयुक्ताकडे देखील त्यांचे बरेच प्रकरणं थकीत आज स्वरूपात देखील आहे। त्याच्यानंतर नांदूर शिंगोटेमध्ये अनेक कामे हे प्रत्यक्ष झालेले नाहीत, ही फक्त कागदावरती झालेली आहेत आणि त्या RTIच्या माध्यमातून त्याची माहिती मागवली जाते, परंतु ही कामं प्रत्यक्षात केली नसल्या कारणाने आजपर्यंत ती माहितीही दिली जात नाही। जाणीवपूर्वक ती माहिती मागायला गेल्यानंतर उडाउडवीची उत्तरं दिली जातात किंवा धमकी पण दिली जाते। अगदी त्यांच्या घरातील देखील वाद निर्माण केले गेलेत। याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर ही जी काही माहिती आम्हाला आत्तापर्यंत माहिती अधिकाराच्या माध्यमातून अधिनियम 2005च्या अंतर्गत जी माहिती भेटली, त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही आज अपील केलं होतं। आज प्रथम सुनावणी होती। खरं तर ही सुनावणी 21 एप्रिल 26 मध्ये व्हायला लागत होती, परंतु ती 21ची तारीख त्यांनी परत
23 तारीख केली, 23 एप्रिल, त्याच्यानंतर 23 एप्रिलची पुन्हा त्यांनी 30 एप्रिल केली आणि 30 एप्रिलची आज पुन्हा 7 मे केली. परंतु 7 मे केल्याच्या नंतर देखील पूर्ण उपस्थिती नव्हती. ज्यांच्या विरुद्ध अपील केलं आहे ते स्वतः या ठिकाणी उपस्थित नव्हते. त्याचनंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो म्हणजे ग्रामपंचायतचा कारभार जो बघितला जातो तो प्रत्यक्ष सरपंच त्या ठिकाणी महिला असल्याने तो जो अधिकार आहे महिलेचा तो न वापरता त्या ठिकाणी महिलेचे जे पती आहे ते हस्तक्षेप करतात. सर्व कारभार हा महिलेचे सरपंच म्हणजे जी महिला सरपंच आहे तिचे पती करतात आणि सर्व कारभार तेच बघतात. इतर जे सदस्य आहे ग्रामपंचायतमध्ये, आता काही सदस्य त्यांना जे काही भेटत असेल किंवा काय असेल ते त्यांना माहिती, परंतु जे सदस्य प्रामाणिक काम करतात 8 ते 9 सदस्य आजच्या स्थितीला त्या ठिकाणी त्या बैठकीला उपस्थित असतात, मिटिंगला उपस्थित असतात, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची कामाच्या संदर्भात अथवा ग्रामपंचायतच्या संदर्भात कुठलीही माहिती विचारली जात नाही किंवा त्याच्या संदर्भात कुठलंही काय म्हणतो आपण त्याला विचारात घेतलं जात नाही. न विचारता कुठलेही निर्णय घेतले जातात. या सगळ्या गोष्टी होत असताना त्या ठिकाणी माझी पत्नी सौ ज्योती दिलीप शेळके या उपसरपंच असताना म्हणजे आता आहे विद्यमान, त्यांनी देखील त्या महिला सरपंच बाई यांच्या पतीचा जो हस्तक्षेपाच्या संदर्भात जो मुद्दा मांडला तो आम्ही त्याच्या विरोधात देखील आमच्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे घेऊन आम्ही या ठिकाणी अपील करतो आहे. परंतु जाणीवपूर्वक ह्या गोष्टी आमच्यापासून हे केलं जात आहे. जाणीवपूर्वक आमचा एक प्रकारचा मानसिक छळ केला जातो आहे. तारीख दिली जाते परंतु तारखेला ते स्वतः उपस्थित राहत नाही आणि जी नोटीस द्यायला पाहिजे त्या नोटीसला 7 दिवस अगोदर द्यायला पाहिजे होती सुनावणीची, ती देऊनही जर ज्याच्या विरोधात अपील केलं आहे ती व्यक्ती आजच्या दिवशी लग्नाचं कारण सांगते आणि अनुपस्थित राहते. फक्त कारण सांगितलं जातं. आमच्याकडे सबळ पुरावे, ते पुरावे दिले आम्ही. पुरावे देऊन देखील त्यांनी उडवाउडवीचेच उत्तरं आजही आम्हाला तेच भेटलेत. त्यांनी तेच सांगितलं जे पत्राचं माहिती आम्ही जी विचारली पंचायतीकडे कमी जास्त माझ्या माहितीनुसार माझे तक्रार अर्ज कमीत कमी 40 ते 45 अर्ज आहेत. त्या 40 ते 45 अर्जांपैकी 1 ते 2 पत्राची किंवा फार तर 3 ते 4 पत्रांची माहिती ही दिली गेली. परंतु बाकीचे उरलेल्या 40 किंवा 45 पत्रांपैकी 40 पत्रांची माहिती किंवा त्याहून कमी जास्त संख्या असेल ही माहिती अद्याप अजूनपर्यंत दिली गेली नाही. याच्यावरती कुठे चर्चा झाली नाही, याच्यावर बोललं गेलं नाही. आम्ही जी माहिती सुनावणीमध्ये मांडतो आहे ती सुनावणीमध्ये मांडलेली माहिती ही आम्ही कुणाची वैयक्तिक घरची विचारत नाही आहे. जे जनतेची फसवणूक झाली, जी शासनाच्या निधीचा दुरुपयोग झाला, जी वस्तू जो निधी ज्या वस्तूसाठी दिला ती वस्तू न घेता त्यांनी वस्तूही घेतली नाही किंवा इतर वस्तूही घेतली नाही आणि घेतली तर ती दाखवून द्यावी हे आमचं म्हणणं आहे. आणि जेवढ्या लवकरात लवकर ह्या सुनावणीचा निकाल म्हणजे लावावा ही आमची इच्छा आहे. आणि जो कोणी याच्यामध्ये वैयक्तिक आमचे कुणाशी हेवेदावे नाही आहे, फक्त नागरिकांचा जो निधी आहे किंवा जो पैसा आहे तो ज्या कोणी व्यक्तीने हडप केला आहे, जो कोणी याच्यामध्ये दोषी आहे त्यांनी तो त्या भरपाईच्या स्वरूपात किंवा जी काही त्रुटी असतील त्या त्रुटींची पूर्तता करून ह्या गोष्टी लवकरात लवकर सुनावणीमध्ये समोर येऊन आणि संबंधित जर कोणी गुन्हेगार असेल याच्यामध्ये तर त्यांना योग्य ती शिक्षा म्हणजे शासन निर्णयानुसार शिक्षा. आम्ही कुणाचंही या ठिकाणी नाव घेत नाही आहे, परंतु जो कोणी याच्यामध्ये दोषी सापडेल मग तो शासकीय अधिकारी असेल किंवा पदाधिकारी असेल त्याला त्याच्याकडून भरपाई करून घेण्यात यावी. शासकीय तिजोरीमध्ये त्याची जी काही जी रक्कम असेल ती भरून घ्यावी एवढीच आमची इच्छा आहे. आणि जेवढ्या लवकरात लवकर सुनावणी आणि निपक्षपातीपणे करण्यात यावी हीच आमची इच्छा आहे.